अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे बच्चों को गाली सिखानी है। बाय। जडला जीवा तुझ्या या जीवावरती झालंय पुरताना, कसा काळजाचा ग धडधड वाढे संग, हे सपन हे पहाटेच अधुऱ्याश भेटीच। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या एजे क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इंस्टाला खूप ट्रेंडिंग असणार मखमली हे सॉन्ग याच्यावरती आपण बनवलेला। आजचा व्हिडिओ आपण हायलाइट मोशन या ॲप्लिकेशनमधून बनवलेला आहे। व्हिडिओमध्ये लागणारी जी बीटमार्क प्रिसेटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे। सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। भेटूया व्हिडिओमध्ये। शेकअप प्रीसेट ओपन केल्यानंतर काहीसा अशा प्रकारचं तुम्हाला इंटरप्रेट दिसून येणार आहे। तर आपण इथं ग्रुप तुम्हाला दिलेले आहेत ते एडिट आपण करायचे आहेत। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, इथं यायचं आहे 20.26 इथं येऊन प्लसवरती क्लिक करून आपले जे इमेज आहेत ते इथून ॲड करून घ्यायचे आहेत। इमेज फर्स्टला ॲड करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्टला यायचं, स्टार्टला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून कोणता एक इमेज आहे त्या ॲड करायचं आहे। आणि इमेजची जी लेंथ आहे आपले जे ग्रुप संपतात तिथपर्यंत ठेवायचे, तर इथपर्यंत ठेवायचे आपल्याला इमेजची जी लेंथ इथपर्यंत। त्यानंतर काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून याला खाली घ्यायचं आहे, बॅकग्राऊंडला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे। अशा प्रकारे ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर बॅक यायचे, शेकअप प्रीसेट ओपन करायचे आणि हा जो एकच इफेक्ट आहे ना इथून कॉपी करायचा अशा प्रकारे आणि त्या इमेजला द्यायचं आहे। त्या इमेजला फक्त हा इफेक्ट द्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला ग्रुप एडिट करायचे आता। प्लसवर ग्रुपवरती टच करून एडिट ग्रुपवर गेल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे, तिसऱ्या नंबरची जी लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं। कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला नंबर दिसत आहे, तर टॅप केलं की ओपन होईल अशा प्रकारे इंटरफेस दिसेल, तुम्ही ॲड करायचं अशा प्रकारे इमेज ॲड करायचे ग्रुप। परत एडिट ग्रुपवर जायचं आहे, इथं तिसऱ्या लेअरवर टच करायचं आहे, कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर नंबरवर क्लिक केल्यानंतर तर अशा प्रकारे ओव्हरलॉक दिसून येईल। त्यानंतर तुम्ही ॲडजस्ट करू शकता याला। अशा प्रकारे सगळे जे ग्रुप आहेत ते तुम्ही एडिट करून घ्या। अशा प्रकारे मी सगळे जे ग्रुप आहेत ते इथून एडिट केलेले आहेत। तर पुढची स्टेप काय करायची, आपल्याला प्लसवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज मी दिलेला आहे तो ॲड केल्यानंतर काय करायचं, हे इमेजची जी लेंथ आहे तर तिची जी लेंथ आहे तिथं आपले ग्रुप संपत आहेत तिथपर्यंत ठेवायचे। त्याला त्यानंतर काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक करून ब्लाइंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटनवरून जो लास्टचा इफेक्ट आहे ल्युनार याच्यावरती क्लिक करायचा। ओव्हरऑल लुक अशा प्रकारचा तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं आता आपल्याला, त्यानंतर हे जे ग्रुप आहेत याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं जे आपल्या त्या टेक्स्टचे लेअर आहेत ते ऑन करायचे आहेत। अशा प्रकारे काय करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, इथं लेअर ऑन करायचे अशा प्रकारे। इथं कोपऱ्यात ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येईल तुम्हाला। तर मी सगळे ऑन करून घेतो, तुम्ही पण घ्या। तर पुढची स्टेप काय करायची, इथं आपले जे ग्रुप संपत आहेत तिथे यायचं आहे। त्यानंतर इथं प्लसवरती क्लिक करून अशा प्रकारचं एक ओव्हरले
ओव्हरले व्हिडिओ दिलेला तिथे ॲड करायचा आहे, याला व्यवस्थित सरळ करायचं अशा प्रकारे. मग ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर याला रोटेट करून घ्यायचं अशा प्रकारे 90 डिग्रीमध्ये. त्यानंतर इथं याला मोठा करायचा अशा प्रकारे. त्यानंतर याच्यावरती क्लिक करून याला पहिल्या बीटपर्यंत ठेवायचं आहे साईज याची. ब्लेंडिंग ऑन ऑपोसिटीमध्ये गेल्यानंतर लाईटनवरून लिनॉर हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे. त्यानंतर ह्याला इथून कॉपी करायचं आहे, लेअर कॉपी करायची आहे आणि प्रत्येक बीटपाशी याची लेअर पेस्ट करायची आहे, पेस्ट लेअर. त्यानंतर पुढे यायचं आहे, पुढच्या बीटपाशी पण पेस्ट करायचे आणि इथं आल्यानंतर पेस्ट करायची. आपला व्हिडिओ जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. ओव्हरऑल लुक अशा प्रकारचा तुम्हाला दिसून येणार. जस्ट काय करायचं, बॅक यायचं, इथून परत द्यायचं. प्रीसेटमध्ये गेल्यानंतर इथं वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, तिथून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता.